हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धन्वे GH शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत जो भाग पाहिला त्याविषयी अगदी थोडक्यामध्ये माहिती घेऊया आणि पुढे जाऊयात. आपण पाहिलं, उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी ही उपयोगितेशिवाय होऊ शकत नाही. वस्तूच्या मध्ये असणाऱ्या उपयोगितेमुळेच त्या वस्तूविषयी मानवाच्या मनामध्ये इच्छा जागृत होते आणि त्या वस्तूची मागणी केली जाते. अर्थात उपयोगिता आणि मागणी यांच्यामध्ये अतिशय जवळचा संबंध आहे. हाच सहसंबंध या प्रकरणामध्ये आपण पाहतो आहोत. मागणीची संकल्पना आपण पाहिली. इच्छा आणि मागणी या भिन्न संकल्पना आहेत. केवळ इच्छा असणे म्हणजे मागणी नव्हे, तर इच्छेसाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. इच्छा, खरेदी शक्ती आणि पैसा खर्च करण्याची तयारी. या 3 गोष्टी असतील तरच मागणी घडून येते हे आपण पाहिलं. मागणीची बेनहॅम यांची व्याख्या आपण पाहिली होती. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. अर्थात मागणीमध्ये विशिष्ट वेळ, विशिष्ट वस्तू, विशिष्ट किंमत आणि नगसंख्या या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मागणीच्या या व्याख्येच्या आधारे आपण मागणीचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं होतं. मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे, अर्थात बदलणारी संकल्पना आहे. मागणी पत्रक आणि या मागणी पत्रकाचे 2 प्रकार आपण पाहिले. वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजाराचे मागणी पत्रक. मागणी पत्रक कशाला म्हणायचं, तर ज्या पत्रकामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील परस्पर संबंध संख्यात्मक किंवा अंकात्मक स्वरूपात स्पष्ट केलेला असतो, मांडलेला असतो, त्याला मागणी असे म्हणतात. या मागणी पत्रकाची व्याख्या पाहिल्यानंतर वैयक्तिक मागणी पत्रक आपण पाहिलेले होते. गणेश या व्यक्तीचं हे वैयक्तिक मागणी पत्रक आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर बाजारामध्ये या वैयक्तिक मागणी पत्रकाची आपण आकृती काढलेली होती. डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा ऋणात्मक उताराचा मागणी वक्र आलेला होता. या आकृतीचं स्पष्टीकरण आपण केलेलं होतं. बाजार मागणी पत्रक किंवा बाजार मागणी कोष्टक आपण पाहिलेले होते. अर्थात हे मागणी कोष्टक सर्व उपभोक्त्यांच्या संदर्भात किंवा सर्व व्यक्तींच्या संदर्भात असते. बाजारातील सर्व उपभोक्त्याच्या संदर्भातील मागणी पत्रक म्हणजे बाजाराचे मागणी पत्रक होय. आपण 3 उपभोक्ते घेऊन या 3 उपभोक्त्यांच्या संदर्भात हे मागणी पत्रक आपण तयार केलेले होते. या मागणी पत्रकाचं आपण विश्लेषण केलं होतं. त्याच्या आधारे आपण एक आकृती काढलेली होती आणि त्यानंतर आपण असं म्हणालो होतो की मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा येतो. हा ऋणात्मक उताराचा का येतो त्याच्या वेगवेगळ्या कारणांची आपण चर्चा केली होती. पहिलं कारण आपण पाहिलं होतं, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. व्यवहारामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडतो किंवा हा सिद्धांत अनुभवास येतो आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न परिणाम आपण पाहिलं होतं. एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ किंवा घट झाल्यामुळे उपभोक्त्याच्या वास्तव उत्पन्नात किंवा त्याच्या पैशाचं मूल्य जे आहे ते कमी जास्त होतं आणि त्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. पर्यायता परिणाम आपण पाहिलं होतं. ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेस लोक तिच्या पर्यायी वस्तूची खरेदी करतात आणि त्यामुळे मागणी कमी होते. याच्या उलट ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत कमी होते
त्यावेळेस त्या वस्तूचा वापर इतर वस्तूंना पर्याय म्हणून केला जातो. आपण चहा आणि कॉफीचं उदाहरण इथं पाहिलेलं होतं. विविध उपयोगी वस्तू आपण पाहिलेलं होतं. व्यवहारामध्ये अनेक वस्तू या विविध उपयोगी असतात आणि त्यामुळे या विविध उपयोगी वस्तूच्या बाबत ज्यावेळेस किंमत वाढते त्यावेळेस अतिशय महत्त्वाच्या कारणांसाठीच त्याचा वापर केला जातो आणि ज्यावेळेस किंमत कमी होते त्यावेळेस अतिशय क्षुल्लक कारणासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर नवीन उपभोक्ते. ज्यावेळेस बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला त्या वस्तूला वापरणारे नवीन उपभोक्ते बाजारात निर्माण होतात आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढते. अशा प्रकारे आपण मागणीच्या विश्लेषणामध्ये इथपर्यंतचा भाग पाहिलेला होता. आपण आज जो भाग पाहत आहोत तो आहे मागणीचे प्रकार. टाईप्स ऑफ डिमांड आपण ज्याला म्हणतो की नाही, तर ते आज आपण पाहतो आहोत. मागणीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. तर पाहूयात मागणीच्या प्रकाराबाबत. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रत्यक्ष मागणी. पहिल्या प्रकाराचं नाव आहे प्रत्यक्ष मागणी. इंग्लिशमध्ये याला डायरेक्ट डिमांड किंवा डिरेक्ट डिमांड असे म्हणतात. या प्रत्यक्ष मागणीचं व्याख्या अशी आहे पहा. प्रत्यक्ष उपभोगासाठी किंवा प्रत्यक्ष वापरासाठी वस्तू आणि सेवांची उपभोक्त्यांकडून जी मागणी करण्यात येते त्या मागणीला प्रत्यक्ष मागणी असे म्हटले जाते. परत एकदा व्याख्या समजून घ्या. प्रत्यक्ष उपभोगासाठी किंवा वापरासाठी ज्या वस्तू आणि सेवांची उपभोक्त्यांकडून मागणी करण्यात येते त्याला आपण प्रत्यक्ष मागणी असे म्हणतो. दुसरी व्याख्या समजून घ्या. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंची मागणी केली जाते अशा मागणीला आपण प्रत्यक्ष मागणी असे म्हणतो. आता प्रत्यक्ष गरजा पूर्ण करणे म्हणजे काय, तर आपण बाजारामध्ये गेलो आणि आंब्याची खरेदी केली तर ही प्रत्यक्ष मागणी झाली. उपभोगासाठी असलेली ही मागणी आहे. आता याच्या उलटचा जो प्रकार आहे तो समजून घेतल्यानंतर किंवा तो पाहिल्यानंतर तुम्हाला याच्यातला अधिक सविस्तरपणे कळणार आहे. थोडक्यात या ठिकाणी एवढंच लक्षात घ्यायचं आहे की प्रत्यक्ष मागणी म्हणजे गरजांच्या पूर्ततेसाठी उपभोक्ते जी काही मागणी करतात, ज्या वस्तू आणि सेवांची मागणी करतात त्या उपभोक्त्यांच्या मागणीला आपण प्रत्यक्ष मागणी असे म्हणतो. आता प्रत्यक्ष मागणी ही कोणाकडून केली जाते, तर उपभोक्त्यांकडून केली जाते. का केली जाते, तर दैनंदिन त्याच्या गरजा ज्या असतात त्या गरजा पूर्ण करणे हा त्या पाठीमागे मुख्य उद्देश असतो, मूळ हेतू असतो. थोडक्यात काय आहे, उपभोग्य वस्तूंची मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. उदाहरण पाहिल्यानंतर आणखीन लक्षात येईल. उपभोक्त्यांकडून करण्यात येणारी टीव्हीची मागणी. आपण घरात जो टीव्ही वापरतो त्या टीव्हीची मागणी ही कसली मागणी आहे, तर प्रत्यक्ष मागणी आहे. कपड्यांची मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. भाजीपाला मागणी, फळांची मागणी, अशा सर्व उपभोग्य वस्तूंची मागणी ही कसली मागणी आहे, प्रत्यक्ष मागणी. कारण त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा आपण वापर करत असतो. दुसरं उदाहरण घेऊया. विद्यार्थ्यांकडून तुमच्याकडून करण्यात येणारी पेनची मागणी, नोटबुकची मागणी किंवा आणखीन स्टेशनरीची मागणी ही कसली मागणी आहे, प्रत्यक्ष मागणी आहे. किंवा अन्नधान्याची मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. चहाची मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. घरातील जेवढ्या काही वस्तू आणि सेवांची मागणी आहे ती सर्व मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. ओके, पुढच्या प्रकाराकडे जातोय आपण. अप्रत्यक्ष मागणी. आता या अप्रत्यक्ष मागणीलाच परोक्ष मागणी असं सुद्धा म्हटलं जातं. अप्रत्यक्ष, डायरेक्टच्या अपोजिट इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष मागणी किंवा त्यालाच काय म्हणायचं, परोक्ष मागणी. हा शब्द एक लक्षात ठेवा, कारण काही वेळेला काही
प्रश्नपत्रिका काढणारे लोक या शब्दाचा वापर करतात आणि आपल्याला हा शब्द लक्षात नसेल तर आपण विनाकारण गोंधळून जाण्याची शक्यता असते. म्हणून अप्रत्यक्ष मागणी म्हणजेच काय आहे? परोक्ष मागणी आहे, समजून घ्या. ठीक आहे, पाहूयात आपण परोक्ष मागणी किंवा अप्रत्यक्ष मागणी काय आहे ते. या ठिकाणी पहा, व्याख्या दिलेली आहे. वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा निर्मितीसाठी, वस्तू तयार करण्यासाठी करण्यात येणारी विविध वस्तूंची किंवा घटकांची जी मागणी असते त्या मागणीला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष मागणी. वस्तू तयार करण्यासाठी किंवा वस्तूच्या निर्मितीसाठी करण्यात येणारी वस्तूंची, उत्पादन घटकांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. ठीक आहे, उत्पादन घटकांची मागणी ही कसली मागणी आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे. थोडक्यात वस्तू तयार करण्यासाठी किंवा उत्पादन करण्यासाठी ज्या वस्तूंची, सेवांची, घटकांची मागणी केली जाते त्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी किंवा परोक्ष मागणी असे म्हटले जाते. उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. भूमी हा एक उत्पादनाचा घटक आहे, भांडवल हा एक उत्पादनाचा घटक आहे, श्रम हा उत्पादनाचा घटक आहे, संयोजक हा उत्पादनाचा घटक आहे, कच्चा माल हा उत्पादनासाठी वापरला जातो, वीज, इंधन, यंत्रे, अवजारे, हत्यारे, इमारती, कारखाने, ही जी काही उत्पादन घटकांची किंवा वस्तूंची, सेवांची मागणी आहे या मागणीला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष मागणी. अर्थात इथं ह्या सर्व वस्तू आणि घटक कशासाठी वापरले जातात? तर वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात, वस्तूच्या निर्मितीसाठी वापरले जातात आणि त्यामुळे याला आपण अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतो. उदाहरण घेतल्यानंतर अधिक कळेल तुम्हाला. समजा की एखाद्या साखर कारखान्यामध्ये कामगारांची केलेली मागणी किंवा ऊसाची केलेली मागणी ही कसली मागणी आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे. ठीक आहे, किंवा अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो, काळजी करू नका. या ठिकाणी आपण जो पेन वापरतो, आता थोडीशी काय करूयात, प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी यांची तुलना करूयात, म्हणजे तुम्हाला अधिक कळेल ते. समजा आपण विद्यार्थी म्हणून केलेली पेनची मागणी ही कसली मागणी आहे आपण जाणतो. आपण केलेली ती प्रत्यक्ष मागणी आहे, कारण तिचा आपण उपभोग घेतो, वापर करतो, आपली गरज त्या माध्यमातून पूर्ण करीत असतो. तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं प्रत्यक्ष मागणी. आणि तो पेन तयार करण्यासाठी, तो पेन उत्पादित करण्यासाठी किंवा तो पेन तयार करण्यासाठी प्लास्टिकची मागणी किंवा कच्च्या मालाची मागणी ही कसली मागणी आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे. तो पेन तयार करण्यासाठी कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. तो पेन तयार करण्यासाठी करण्यात येणारी सर्व घटकांची मागणी ही कसली मागणी आहे? तर ही सर्व अप्रत्यक्ष मागणी आहे. थोडक्यामध्ये वस्तू आणि सेवांची मागणी ही उपभोगासाठी केली जात असेल तर त्यास प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. गरजांच्या पूर्ततेसाठी उपभोक्त्यांकडून करण्यात येणारी मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे, तर वस्तूच्या उत्पादनासाठी करण्यात येणारी मागणी ही कसली मागणी आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रकाराकडे. पुढचा प्रकार आहे पूरक मागणी, किंवा या पूरक मागणीलाच काय म्हटलं जातं? संयुक्त मागणी. पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी. पाहूया या पूरक मागणीविषयी आपण. कशाला म्हणायचं पूरक मागणी किंवा कशाला म्हणायचं संयुक्त मागणी? संयुक्त हा शब्द तुम्हाला कळत असेल, एकत्र. उपभोक्ता ज्यावेळी एखादी गरज पूर्ण करण्यासाठी, पहा खूप छान आहे हे, तुम्हाला आवडेल. उपभोक्ता ज्यावेळेला एखादी गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची एकत्रित मागणी करतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? संयुक्त मागणी म्हणायचं. ठीक आहे, मी आणखीन सांगतो, लक्षात घ्या. उपभोक्ता म्हणजे आपण,
ज्यावेळेला एखादी गरज, एक गरज पूर्ण करायची आहे त्याला, आणि ही एक गरज पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, अनेक वस्तूंची मागणी करतो. तर त्या मागणीला काय म्हणायचं आहे, संयुक्त मागणी, किंवा त्यालाच काय म्हटलं आपण, पूरक मागणी असं म्हणायचं. या मागणीमध्ये एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते, त्याला काय म्हणायचं, संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी म्हणायचं. म्हणजे एकच वस्तू घेऊन चालणार नाही, तर त्याच्या जोडीला अनेक वस्तू घ्याव्या लागतात, त्याला काय म्हणायचं, संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी. उदाहरण खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ, उपभोक्त्याला चहा पिणे, घरी चहा बनवून प्यायचा आहे त्याला, चहा पिणे ही त्याची काय आहे, गरज आहे. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी त्याला किती वस्तूची मागणी करावी लागते पहा. त्याला दूध घ्यावं लागतं, दुधाची मागणी करावी लागते, त्याला साखर घ्यावी लागते, साखरेची मागणी करावी लागते, त्याला चहा पावडर घ्यावी लागते, त्याला आले घ्यावे लागते, वेलची घ्यावी लागते. या सगळ्या वस्तूंची त्याने काय केली, मागणी केली. याला काय म्हणायचं, संयुक्त मागणी. पहा, गरज काय आहे, एक गरज आहे, किरकोळ गरज पण आहे, गरज पण फार मोठी आहे अशातला भाग नाही. चहा पिणे ही एक गरज आहे, आणि ही एक गरज पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याला इथं किमान 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 5-6 वस्तूंची मागणी करावी लागते. याला आपण काय म्हणतोय, पूरक मागणी. म्हणजे गरज एक, वस्तू अनेक, हे सूत्रच लक्षात घ्या. गरज एक, वस्तू अनेक. तर याला काय म्हणायचं, म्हणजे एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी करणे, याला काय म्हणायचं, पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी. ठीक आहे, जाऊया पुढे. लिहिणे ही एक गरज आहे आपली. थांबा, लक्षात घ्या, लिहिणे ही एक गरज आहे आपली. तर ही एक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पेन, त्यासाठीची शाई, कागद किंवा नोटबुक अशा 3-4 वस्तूंची मागणी करावी लागते. म्हणजे इथं गरज एक आहे, आणि ही एक गरज पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याला काय करावं लागलेलं आहे, अनेक वस्तूंची मागणी करावी लागलेली आहे. ही मागणी कसली मागणी आहे, संयुक्त मागणी आहे किंवा पूरक मागणी आहे. जाऊयात पुढे. आणखीन एक गमतीशीर उदाहरण आहे, खूप छान आहे, आवडेल तुम्हाला. गाडी घेतली, तर केवळ गाडी घेऊन चालेल काय, तर गाडीबरोबर काय घ्यावं लागणार, निश्चितपणे पेट्रोल घ्यावं लागणार, डिझेल घ्यावं लागणार. तर इथं पेट्रोल आणि डिझेलची किंवा पेट्रोल आणि गाडीची जी एकत्रित मागणी करावी लागते, एकत्रित्या मागणी करावी लागते, त्याला काय म्हणायचं आहे, पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी म्हणायचं आहे. पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी. पुढचा जो प्रकार आहे तो आहे संमिश्र मागणी. खूप छान आहे, हे पण आवडेल तुम्हाला. संमिश्र मागणी पाहूयात. ज्या वेळेला अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी, अनेक गरजा पूर्ण करायच्या आहेत, अनेक गरजांच्या पूर्ततेसाठी एकाच वस्तूची मागणी केली जाते. उपभोक्त्याकडून एकच वस्तू खरेदी केली जाते, आणि त्या एका वस्तूच्या माध्यमातून त्याच्या अनेक गरजा तो पूर्ण करतो. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे, संमिश्र मागणी म्हणायचं आहे. इथं चुकून झालेलं आहे बरं का हे. त्याला काय म्हणायचं आहे, संमिश्र मागणी. मागणी ही काय केली जाते, एका वेळेला अनेक गरजांच्या पूर्ततेसाठी. गरजा अनेक आहेत, गरजा कशा आहेत, अनेक. या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्ता काय करतो, एकाच वस्तूची मागणी करतो. तर याला काय म्हणायचं, याला म्हणायचं संमिश्र मागणी. आता इथं लक्षात ठेवा, आपण संयुक्त मागणी म्हणजे काय पाहिलं होतं. संयुक्त मागणीचं सूत्र काय सांगितलं मी तुम्हाला, तर संयुक्त मागणीमध्ये गरज एक, संयुक्त मागणीमध्ये काय आहे, गरज एक, वस्तू अनेक. संयुक्त मागणीचं सूत्र लक्षात आलंय, गरज एक, वस्तू अनेक. एक गरज पूर्ण करण्यासाठी
चहा पिणे ही गरज पूर्ण करण्यासाठी किती वस्तूंची मागणी केली त्याने? म्हणजे गरज ही एक आहे, पण मागणी मात्र अनेक वस्तूंची करावी लागते. त्याला काय म्हटले आपण? संयुक्त मागणी. आता संमिश्र मागणी काय पाहिलं आपण? अनेक गरजा पूर्ण करायचे त्याला, आणि या अनेक गरजा तो एका वस्तूच्या माध्यमातून पूर्ण करतो. त्याला काय म्हणायचं? संमिश्र मागणी. म्हणजे काय? गरजा अनेक, वस्तू एक. लक्षात आलं सूत्र? गरजा अनेक, वस्तू एक. म्हणजे कसली मागणी? संमिश्र मागणी. गरजा अनेक, वस्तू एक. कसली मागणी? संमिश्र मागणी. आता याचं उदाहरण पाहिल्यानंतर पहा. विजेची मागणी आहे. वीज ही एक गोष्ट झाली, एक वस्तू झाली, आणि या एका वस्तूच्या माध्यमातून तो किती गरजा पूर्ण करतोय पहा. घरात लाईट लावतो, दिवे लावतो, पंखा लावतो, धुलाई यंत्र, वॉशिंग मशीन चालवतो, फ्रीज चालवतो, टी व्ही चालवतो. अशा अनेक गरजा त्याने पूर्ण केल्या. वस्तू मात्र एकच आहे. काय वस्तू आहे? वीज. या विजेच्या माध्यमातून त्याने काय केलं? त्याच्या अनेक गरजा पूर्ण केल्या. तर याला काय म्हटलंय आपण? त्याला आपण म्हटलंय संमिश्र मागणी. गरजा अनेक, वस्तू एक. कसली मागणी आहे? संमिश्र मागणी. आणि गरज एक, वस्तू अनेक. कसली मागणी आहे? संयुक्त मागणी. छान आहे ना? आवडेल तुम्हाला हे. पूरक मागणी किंवा संयुक्त मागणीमध्ये काय होतं? गरज. पहा, संयुक्त मागणी गरज काय आहे हे सूत्र लक्षात ठेवा. गरज एक, वस्तू अनेक. गरज एक, वस्तू अनेक. कसली मागणी आहे ही मागणी आहे संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी. आणि ज्या वेळेला आता संमिश्र मागणी आपण पाहिलेली आहे. गरजा अनेक. पहा, संमिश्र मागणीमध्ये काय आहे? गरजा अनेक, वस्तू एक. म्हणजे अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी काय करतोय तो? एकाच वस्तूची मागणी करतोय. तर त्याला काय म्हटलंय आपण? त्याला आपण संमिश्र मागणी असं म्हटलेलं आहे. जाऊया पुढे. संयुक्त मागणी, संमिश्र मागणी तुम्हाला कळलेलं असावं. आणखी एक उदाहरण इथं आहे बरं का, सांगतो, लक्षात घ्या. घरामध्ये दूध या वस्तूची आपण मागणी करतो. तर दुधाच्या माध्यमातून आपण किती गरजा पूर्ण करतो? तर अनेक गरजा पूर्ण करतो, आहे की नाही? लहान मुलं असतील तर त्यांना बोर्नविटा टाकून आपण दूध देतो. म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना आपण चहा करून देतो. आणि काही जणांना बासुंदी करून देतो. काही जणांना वाटतं की आपण दही करून खावं असं. तर गरजा काय झाल्या इथं? अनेक गरजा पूर्ण झाल्या. वस्तू मात्र एकच आहे. काय वस्तू आहे? दूध. अशा पद्धतीनं पुढचा मागणीचा जो प्रकार आहे तो आहे स्पर्धात्मक मागणी. काय प्रकार आहे? स्पर्धात्मक मागणी. पाहूया हा एक प्रकार. स्पर्धात्मक मागणी अर्थात वस्तू आणि सेवांची मागणी ज्या एकमेकांना पर्याय असतात. वस्तू काय असतात? एकमेकांना पर्याय असतात. पर्याय म्हणजे काय कळतो ना? एकमेकाला पर्याय म्हणजे सबस्टिट्यूट आपण ज्याला म्हणतो की नाही, तर ते एक वस्तू वापरण्याऐवजी दुसरी वस्तू वापरणे, एक वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू, एका वस्तूच्या बदले दुसरी वस्तू वापरता येणे, याला काय म्हटले आपण? पर्याय वस्तू. तर अशा पर्याय वस्तूच्या बाबतच्या मागणीला आपण काय म्हणतो? स्पर्धात्मक मागणी असे म्हणतो. तर या एका वस्तूच्या किमतीत जर बदल झाला तर त्याचा परिणाम काय होतो? दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो. याला काय म्हणायचं? स्पर्धात्मक मागणी. उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल. पहा, चहा आणि कॉफी कसल्या वस्तू आहेत? अर्थात पर्यायी वस्तू आहेत.
चहाच्या ऐवजी कॉफी, कॉफीच्या ऐवजी चहा. कसली मागणी आहे? पर्यायी वस्तू आहेत आणि पर्यायी वस्तूच्या संदर्भातील मागणीला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण स्पर्धात्मक मागणी असे म्हणतो. म्हणजे इथं चहाच्या किमतीतील बदलाचा परिणाम कॉफीच्या मागणीवर होतो. गुळाच्या किमतीतील बदलाचा परिणाम साखरेच्या मागणीवर होत असतो. कारण गूळ आणि साखर एकमेकाला पर्याय आहेत आणि चहा आणि कॉफी एकमेकाला पर्याय आहेत. तर अशा एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर आपण त्याला काय म्हटलेलं आहे? स्पर्धात्मक मागणी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पहा, या ठिकाणी मागणीचे प्रकार संपलेले आहेत. मी अगदी थोडक्यामध्ये परत एकदा सांगणार आहे. कुठला प्रकार समजला नसेल तर लक्षात घ्या. परत अगदी शॉर्टमध्ये सांगतो. पहिला प्रकार आपण काय पाहिला? प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय आहे? उपभोक्ता प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी, उपभोक्त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात येणाऱ्या मागणीला आपण प्रत्यक्ष मागणी असे म्हणतो. ठीक आहे. प्रत्यक्ष वापरासाठी किंवा प्रत्यक्ष उपभोगासाठी, प्रत्यक्ष गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात येणारी मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. उदाहरण आपण पाहिलेली आहेत. दैनंदिन जीवन जगण्यासाठी आपण ज्या वस्तू आणि सेवांची मागणी करतो ती सर्व मागणी ही कसली मागणी असते? प्रत्यक्ष मागणी असते. टीव्हीची, फ्रीजची, वॉशिंग मशीनची, घरामध्ये मिठाची मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे, वगैरे वगैरे. या प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणीच्या अनुषंगाने फार गमतीशीर गोष्ट आहे, आपण पाहूयात ती. आता अप्रत्यक्ष मागणी काय आहे पहा. वस्तूच्या उत्पादनासाठी करण्यात येणारी मागणी, वस्तूच्या निर्मितीसाठी करण्यात येणारी मागणी ही कसली मागणी आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे. ओके. वस्तूच्या उत्पादनासाठी करण्यात येणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. तर उपभोगासाठी करण्यात येणारी मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. आता इथं पहा, आपला कॅन्टीनवाला आहे. या कॅन्टीनवाल्याने समजा की बटाट्याची मागणी केली. ओके. कॅन्टीनवाल्याने केलेली बटाट्यांची मागणी ही कसली मागणी आहे? ती अप्रत्यक्ष मागणी आहे. कारण तो उपभोगासाठी ती मागणी करतो आहे का? तर तो उत्पादनासाठी बटाट्याची मागणी करतो आहे. वस्तू तयार करण्यासाठी, उत्पादनासाठी त्या वस्तूची मागणी करतो आहे. आपण मात्र बटाट्याची मागणी ही उपभोगासाठी करतो. आपली फ्रीज, घरामध्ये फ्रीज आणला समजा आपण, तर आपली फ्रीजची मागणी कसली मागणी आहे? उपभोग्य मागणी आहे. आणि तोच फ्रीज जर का कॅन्टीनवाल्याने आणला तर त्याची मागणी ही कसली मागणी आहे? अप्रत्यक्ष मागणी आहे. ओके. जाऊया पुढे. पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी आपण पाहिलं. गरज एक, मी वारंवार हे सांगतो आहे बरं का, कंटाळू नका. गरज एक, वस्तू अनेक, याला काय म्हटलंय आपण? संयुक्त मागणी. म्हणजे काय? एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची मागणी करावी लागते. त्याला काय म्हटलंय? संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी. ठीक आहे. जाऊया पुढे. चहा पिणे ही एक गरज पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? एवढ्या 5-7 वस्तूची मागणी करतो. ही कसली मागणी आहे? ही मागणी आहे कसली? संयुक्त मागणी किंवा यालाच काय म्हटले? पूरक मागणी. जाऊया पुढे. संमिश्र मागणी. संमिश्र मागणी म्हणजे काय आहे? ज्यावेळेला अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच वस्तूची मागणी केली जाते किंवा एका वस्तूच्या माध्यमातून अनेक गरजा पूर्ण केल्या जात असतील तर त्या मागणीला काय म्हटले आपण? त्या मागणीला आपण संमिश्र मागणी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ती मागणी कसली मागणी आहे? संमिश्र मागणी. आणि शेवटचा प्रकार आपण पाहिला स्पर्धात्मक मागणी, अर्थात पर्यायी वस्तू ज्या असतात, व्यवहारामध्ये अनेक वस्तू एकमेकांना पर्याय असतात, या पर्यायी वस्तूच्या संदर्भातील मागणी कसली मागणी आहे? स्पर्धात्मक मागणी आहे.
चहा आणि कॉफी कसल्या वस्तू आहेत? तर या दोन वस्तू पर्यायी वस्तू आहेत. तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो आणि त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? स्पर्धात्मक मागणी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी मागणीचे प्रकार हा भाग आपला संपलेला आहे. भेटूया उद्या. आपण काय पाहतोय ते लक्षात घ्या. उद्या आपण पाहतोय मागणीचे निर्धारक घटक. काय पाहतोय? मागणीचे निर्धारक घटक. तर उद्याला आपण हे पाहूया. आता थोडंसं परत हे तुमच्या पद्धतीने समजून घ्या. मी फक्त जाता जाता रिव्हिजन घेतो.